सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत। महापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे। या निवडीमुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा कोठे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व चर्चेत आले आहे। विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत। यापूर्वी देवेंद्र कोठे यांच्या सासू श्रीकांचना यन्नम यांनी महापौर पद भूषवले होते। आता त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला महापौर पदाची संधी मिळत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। दरम्यान विनायक कोंड्याल यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे। बाहेरून आलेल्या नेत्याला थेट महापौर पदाची संधी दिल्याने पक्षातील काही स्थानिक पदाधिकारी आणि जुन्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती। मात्र सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोंड्याल यांच्या नावाला पाठिंबा देत अंतिम निर्णय घेतल्याचे समजते। त्यामुळे पक्षातील अंतर्गत विरोध मावळला असून भाजप एकजुटीने निवडणुकीला सामोरे जात आहे। दुसरीकडे उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांना संधी देण्यात आल्याने महिला प्रतिनिधित्वाला चालना मिळणार आहे। त्या आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते महेश देवकर यांच्या पत्नी आहेत। काही लोकांना आवडत